गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया. नमस्कार मैत्रिणींनो. तर बघत असाल तुम्ही हे जे आहेत ना, हे माझे सासरे आहेत. तर मी ना आज तुमच्यासोबत काही जुन्या आठवणी शेअर करणार आहे. आणि या आहेत आमच्या आजी, ज्यांना आज जाऊन ना 8 दिवस झालेले आहेत जाऊन त्यांना. तर तुम्ही बघू शकता. कसं दिसायला मस्त आहे. हो, दिसायला का चांगलं चांगला आहे. दिसतंय का? हं. काय जर करू नको तेवढं काढून घे दिसायला का स्पष्ट? म्हणजे मोकळ्यात झालं हा. दिसतंय का? मी दिसायला का? हा मी दिसतोय का तुला? दिसतंय, हा तो सगळ्यात दिसतंय. दिसतंय ना? हा तू व्यवस्थित वापरा. सगळ्यात दिसतंय. आता त्यालाच बडबडली. कोणाला हाक मारला मारला म्हणून कोणाला त्याला कोणाला त्याला माणसं जाडलं तिथून मोटर घेऊन. मग आता तू कोणाला हाक मारत होतीस? त्यालाच हाक मारली. त्याला कोणाला? त्यालाच हाक मारला. हो, कोणी त्यांनी? मी हा इथं केलं म्हणली. हा हा गेले नाही अजून, हाय म्हणली. हम्म. हं. आणि त्याला काय केलं, ते लाकडं जाळल्यात आणि एका जणांना सांगितलं खालून निघ तिकडं पाण्यात. मग त्यानं पाण्यात उडी मारली. हम्म. उडी मारला, ती माणसं पुढची थिंडाली. थिंडाल्यावर ती एक मुलीचं खोल एवढं होतं गाभार, हम्म. त्याच्यात लागली. हम्म. आणि तुम्ही जिकडे तिकडे गेल्यावर वरी आला. त्याला इतकं ताणलं का नाही, त्याच्या पायाला दुख होतं. हम्म. राखी लागलेली. हम्म. दुकानात मारलं होतं एक जणांना. हम्म. हा आणि दुकानात मी गेलते. हम्म. मी बोलू लागले तर म्हणलं आमचं तरच त्रास आहे मला, छटा मुसके. हम्म. मला असं करून हाताला धरून वरी ठेवलं. हम्म. हं. आणि मग त्या दिवशी सोडून गेलेच नाही. आणि पुन्हा काय केलं, बसल्यात दारू प्यायला, त्या दारूमध्ये घातलं. इथून जे होतं का नाही, तरी तो चालणी होतं बघ, असा हात फिरवायचा, असा पोटावर असा हात फिरवायचा कोण? जोगा. हम्म. हां, चालणी दिसायची. काय दिसायची? खाऊ घातलंय काय खाऊ घातले? ते पिण्यामध्ये खाऊ घातले काय ते. हम्म. हां, मग मग ह्यानं काय केला, पनवेलला गेला. हम्म. पनवेलमध्ये शरीक झाला. हम्म. मला काय म्हणला, माय तू काळजी करू नको, मी शरीक झाला. हम्म. हां, त्या डॉक्टरनं 3 डॉक्टरनं सगळं काढलं पोटात. हम्म. इथपर्यंत होतं ते काढलं सगळं. हम्म. सगळं काढलं. इथं हा फाडलंय पोट, हम्म. पोट फाडलं. हां, खाली खाली धुमणाला ऑपरेशन आहे. हम्म. हां, धुमणाला ऑपरेशन आहे. कुठं आहे मग माझा बाप? कुठं आहे हां माझा बाप? कुठं आहे मग? हां, इथं आलाय म्हणा. कुठं आलाय? त्या बाईला काय म्हणले मी, त्याला रिक्षात घालून पाठव. कोणाला? इकडे त्याला इथं पाठव म्हणलं. हा. हां, कुठल्या बाईला अशी बोललीस? बोलली मी. कुठल्या बाईला बोललीस? हा एक वक्कर, त्या एक म्हणजे बाई रात ओरडते. हम्म. हां, रात ओरडते. हम्म. हां, ती बाई हम्म. मला झोप येऊ देत नाही, साठी ओरडते ते. मी बोलतच नाही, सांगत आहे बर. नाही बोलत. हां, पुन्हा मग बघा एक म्हातारा आहे तिथं, खोली आहे बघ तिथं. हम्म. हां, वरी हम्म. ते खोलीत व्या नाही, त्याने गेला मला धरला पोहा. हम्म. माणसं मागे राहिले. हम्म. मग यानं काय केला, ते खोकं होतं खोक्यात घातला आणि वरून वाकळा टाकला. ए बाबा, मी आत्ताच बाजारातून आलो. आमची माणसं आता येतात नाही, ती म्हातारा आत्ता येतात. माझी म्हातारा, माझी माणसं माझी येतात. हां, सगळं असं दिवसा आहे. मी काय झोपत नाही. हां, मी खरं आहे ते चांगलं रे राहून, तुला शपथ, माझी शपथ होते, खरं आहे ते सांगायचं. हां, तिथं राहायला, पुन्हा तिथून आला
पुन्हा हे गाण्यामध्ये लागला. त्याला खायला कोणी देईना. हां नुसतं गाणं म्हणून घेऊ लागलं. हम्म. हां इथं कुठं तरी हाय मठ त्या पनवेलमध्ये हम्म. त्या मठामध्ये. हां बर. हे बघ असं आहे. असं दिवसा येते येईल. मी रात्रीचं नाही दिवसा येते बघ अशी बसल्यावर. हम्म. हां मी करायचं सांगते बघ. हे डोकं आहे हम्म. माझं. हे बघ झनझन झनझन करते. हम्म. हां उशीर केलं ते ना. हम्म. उशीर झाला. सुट्टी झाली का हम्म. शनिवारची. राहुल हां हो मीच आहे. हां मीच आहे. ये येऊ का? हा मग लाईट लाव. हां लाईट लाव. लावतो. चल काय चल की तिकडं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल रात्रीचा आजी एकट्याच होत्या तेव्हा ना म्हणजे नेमकं त्या दिवशी ना आमचे सासरे आहेत ना त्यांना ॲडमिट केलेलं ना तेव्हाचा तो व्लॉग्स म्हणजे तो व्हिडिओ होता. आणि आजी ना तशा आमच्या खूप मजबूत होत्या. पण जेव्हा सासरे गेले आमचे म्हणजे सासऱ्यांना ब्रेन स्ट्रोक झालेला आणि ते अचानकच त्यांना पण असं म्हणजे स्ट्रोक आल्यामुळं ते 4 दिवस होते हॉस्पिटलमध्ये. आणि ते म्हणजे बोलले नाहीत काही नाही. जसे ते दुकानात गेले तसं तिथंच त्यांना तो स्ट्रोक झाला आणि त्याच्यानंतर ॲडमिट केलं हॉस्पिटलला. आणि त्याच्यानंतर 4 दिवसात ते गेले. तेवढंच त्यांनी आजीला जाताना काय आजीनं बोललं असेल तेवढंच ते. आणि त्या दिवशी ते गेले दुकानात आणि त्याच्यानंतर तिथून हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट नाही झाली काही नाही. आणि डायरेक्ट म्हणजे ते गेले. सासरे पण ऑफ झाले. सासरे ऑफ झाल्यानंतर जी आमच्या आजीची मानसिकता होती ना ती थोडीशी ढासळली होती. तशी ती खरं खूप म्हणजे शरीराने पण मजबूत होती. आणि जुन्या आठवणी ना कंटिन्यू अशी सांगत राहायची ती अशी. तर असं बघा आजीचं तुम्ही शेवटी बघितलं असेल तिला ना असं म्हणजे दिवसा पण असं भास व्हायचा की जसं काही त्यांचा मुलगा येऊन म्हणजे माझे सासरे येऊन त्यांना बोलत आहेत की ते मला कुणीतरी मारले वगैरे. आणि तिला असा भास व्हायचा की तिला असं वाटायचं की माझ्या मुलाला कुणीतरी विष दिले खायला घातले किंवा कोणीतरी माझ्या मुलाला मारतंय असं काहीतरी ती बडबड करत राहायची. कधीतरी हे 15 दिवसातून 1 महिन्याने जेव्हा ह्यांची फेरी असायचीच आजीकडे गावी तर तेव्हा ना ती सगळं सांगायची की असं केलं आहे तुझ्या पप्पाला असं तसं. तर हे सगळं ऐकून आहे ना त्यांनी ते म्हणजे रेकॉर्ड केलं. पण असं वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं मला ते तुम्हाला दाखवावं लागेल. मला ॲक्च्युली हा विचारही नव्हता की हे सगळं तुमच्याशी शेअर करावं असं. पण कधीतरी मला असं मनातून असं वाटलं की ह्या आठवणीही राहतील तुमच्यासाठी नाही तर कधीतरी मी जेव्हा म्हणजे माझे ब्लॉग्स जेव्हा माझे मुलं बघतील ना तेव्हा ती आजी कशी होती ना हे त्यांना आठवेल. कारण विहानला बघा बऱ्यापैकी आठवतं की आजी काय कशी होती वगैरे. पण स्वीटूला मात्र नाही आठवणार नाही कारण ती खरंच खूप लहान आहे. आणि आमची आजी खरंच जाण्यासारख्या नव्हत्या. पण आधी सासरे गेल्यामुळं म्हणजे मुलगाच आधी गेला त्यामुळं त्यांना खूप हा मोठा धक्का होता. अक्षरशः तुम्हाला सांगते माझं जे सासरचं घर आहे ना ते 3-3ऱ्या मजल्यावर आहे. म्हणजे खाली पार्किंग आणि वरती 3रा मजला आहे. तर तेवढं त्या दिवसातून 5-6 वेळा खालीवर करत होत्या. कधीही त्या आम्हाला एवढीच भीती वाटायची त्या कधीतरी पाय सटकेल पडेल. पण त्यांना कितीतरी सांगितलं ना की तुम्ही घरात बसून राहा खाली नका जात जाऊ तरी पण त्या ऐकायच्या नाहीत खालीच जायच्या. तशा त्या खरंच खूप स्ट्रॉंग होत्या. आणि बघा एवढं जुनं माणूस असल्यामुळं त्यांचं आयुष्य आता नाही त्या ना 85 क्रॉस झालेलं त्यांचं एज. अजूनही त्या राहिल्या असत्या जर सासरे आमचे असते तर. म्हणजे मुलगाच समोर गेला ना त्यांच्या तर त्याच्यामुळं तो धक्काच खरं त्यांच्यासाठी खूप मोठा होता. म्हणजे जुलैमध्ये माझे सासरे गेलेले आहेत आणि मेमध्ये आजी पण एक्सपायर झाल्या.
त्यांचा चष्मा खराब झालेला, तर त्यावेळेस ना हे घेऊन गेलेले आजीसाठी चष्मा बनवून. तर त्यांच्यावर चेहऱ्यावरचं जे हसू होतं ना ते खरंच, आणि खूप काळजी, म्हणजे प्रत्येक वेळी नातवाची खूप काळजी करायच्या त्या. मलाही त्यांनी म्हणजे खूप काळजीपूर्वक बोलणं, मुलांना तेवढंच लक्ष देणं. मी जेव्हा काम करत असेल ना तर त्यांच्याजवळ मुलं सोडायची ना, तर ते एवढं वय होतं पण त्या कधीच बसायच्या नाही. कमरेवर हात देऊन प्रत्येक वेळी मुलांकडे एवढं लक्ष द्यायचं ना की विचारूच नका. आज खरंच खूप आठवण येते त्यांची. तर असो, प्रत्येकाचं जेवढं आयुष्य असतं तेवढंच माणूस जगतो, एवढंच बोलेन मी. तर बघा, आज ना ते तुम्हाला मी आजची माझी पूर्ण साफसफाई तर बघा चालूच आहे माझी. आणि तुम्हाला मी हे सांगत होती की हे जे आहे ना हे माझं आहे फूड प्रोसेसर. पीठ वगैरे मळण्यासाठी किंवा भाज्या कट करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. पण मी ना ते करत नाही. पहिलं म्हणजे ह्याची जी भांडी आहेत ना ती बघा कशी आहेत, ते फुटायची जास्त भीती आहे. आणि त्याच्यानंतर ना पीठ वगैरे मळलं तर ह्याला पीठ खूप चिटकून राहतं आणि ते लवकर निघत नाही म्हणून. म्हणजे जे आतल्या साईडला जे पीठ चिकटलेलं असतं ना त्या पात्यावर, ते लवकर निघत नाही. त्यापेक्षा मला असं वाटतं ना हाताने पीठ मळलेलं बरं. पण कधी गरज लागली ना तर मळेन, त्यामध्ये पण पीठ मळून घेईन. तर बघा, आजचा व्लॉग्स ना मी इथंच थांबवते. आणि आजचं सगळं जे काही आहे माझं रुटीन ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्याच्यावर कुठलीही निगेटिव्ह कमेंट करू नका, कारण ते खूपच त्रासदायक ठरणार आहे माझ्यासाठी तरी. तर भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.